पौलाचे करंथकरास पहिले पत्र अध्याय 6 वचन 20 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन म्हणत आहे, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात आणि म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शरीराचं आणि रक्ताचं मोल देऊन आपल्याला दुष्ट सैतानाच्या हातातून बाहेर काढलं, विकत घेतलं. जे आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो, त्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी येशूने स्वतःच्या शरीराची आणि रक्ताची किंमत मोजली. हालेलुया, हालेलुया. पूर्वीच्या काळी ही पद्धत होती एखाद्या माणसाला गुलाम म्हणून विकण्याची. पैसा देऊन त्याला गुलाम म्हणून विकत घेतलं जायचं आणि जर हा माणूस दुसऱ्याला विकला जाणार असेल तर त्यालाही मोबदला द्यावा लागायचा. मला माहिती नाही आहे जगातल्या काही भागात अजूनही ही पद्धत आहे किंवा नाही, परंतु जुन्या काळी ही पद्धत फार मोठ्या प्रमाणात होती. माणूस पापामुळे सैतानाचा गुलाम झाला होता आणि त्या दुष्ट सैतानाच्या हातातून माणसाला बाहेर काढण्यासाठी सैतानाला मोल देण्याची गरज होती, मोबदला देण्याची गरज होती. मोबदला न देता माणूस त्याच्या हातातून सुटणार नव्हता, कारण माणूस सैतानाचा गुलाम झालेला होता. आणि मोबदला देण्यासाठीच येशू या जगात आला. त्याने स्वतःचं शरीर आणि रक्त मोबदला म्हणून दिलं आणि आपल्याला जे आपण गुलाम होतो ते आपल्याला त्याने विकत घेतलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो, म्हणजे सैतानाचे गुलाम होतो, म्हणजे अनीतीचे गुलाम होतो, अंधाराचे गुलाम होतो, सगळ्या प्रकारच्या वाईट कामाचे गुलाम होतो. येशू ख्रिस्ताने स्वतःच्या शरीराच्या द्वारे आणि रक्ताच्या द्वारे फार मोठं मोल देऊन, मोठा मोबदला देऊन आपल्याला विकत घेतलं. याचा अर्थ आता आपण त्याचे गुलाम झालो. पूर्वी आपण सैतानाचे गुलाम होतो, आता आपण देवाचे गुलाम झालो. हालेलुया. खरं तर गुलाम हा शब्द कुणालाच आवडत नाही, कुणालाच आवडत नाही, पण आपल्याला हे मान्यच केलं पाहिजे की आपण कुणाचे तरी गुलाम आहोतच. कोणाला आवडेल सांगा तू गुलाम आहेस असं सांगितलं तर? कारण प्रत्येकाला वाटतं मी कोणाचा गुलाम आहे, मी तर स्वतंत्र आहे, मी कोणाच्या अधीन नाही आहे, मी कोणाच्या अधिकारात नाही आहे. तुम्ही कोणीही असा, कोणत्याही देशातले असा, पण तुम्ही कोणाचे तरी गुलामच आहात. ज्या वेळेला येशूने यहुदी लोकांना पण हे सांगितलं तेव्हा त्यांना पण राग आला होता, कारण यहुदी लोक फार कडक मनाचे लोक आहेत, होते आणि आता पण आहेत. कारण त्यांना या गोष्टीचा फार अभिमान होता आणि आजही आहे की यहोवा आमचा देव आहे. संबंध जग मूर्तीपूजेत असताना फक्त आमचेच पूर्वज यहोवा देवाला ओळखत होते, जिवंत देवाला निर्माणकर्त्याला ओळखत होते, त्यालाच भजत होते, त्याचीच उपासना करत होते आणि हा अभिमान त्यांच्या हृदयात तेव्हाही होता आणि आताही आहे. म्हणून जुन्या करारात यहुदी लोकांना देव स्वतः सांगतो हे ताठ मानेचे लोक आहेत, हे झुकत नाहीत. ज्या वेळेला येशूने त्यांना हे सत्य सांगितलं, गुलामगिरीचं सत्य, तेव्हा त्यांना काही पचलं नाही, आवडलं नव्हतं. कारण त्यांना असं वाटत होतं आमचे पूर्वज सगळे महान आहेत, अब्राहम, इसहाक, याकोब. पौलाने पण लिहून ठेवलं आहे महान पूर्वज त्यांचे आहेत, आपले नाही आहेत. त्यांचे पूर्वज सगळे महान होते आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे आम्ही देवाचे लाडके लोक आहोत. देवाने आमचा बाप याकोब
ज्याला पुढे जाऊन देवाने इस्रायल नाव दिलं. या इस्रायलला देवाने निवडलं आणि त्याच्यापासून आमचा देश बनला. म्हणून आम्ही स्पेशल लोक आहोत. संबंध पृथ्वीवर बाकीचे लोक वेगळे आणि आम्ही वेगळे. आम्ही स्पेशल आहोत, आम्ही विशेष आहोत, कारण आम्ही देवाचे लाडके लोक आहोत. म्हणून जेव्हा येशू त्यांना गुलामगिरीचं सत्य सांगत होता तेव्हा त्यांना फार राग आला आणि ते येशूला म्हणतात, आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत. विसरला की काय तू? आमचा बाप कोण आहे? अब्राहम. आम्ही अब्राहमाची संतती आहोत. आम्ही कधी कोणाचे गुलाम नव्हतो. आम्ही कोणाच्या गुलामगिरीत नाही. येशू त्यांना म्हणतोय, कदाचित मनात हसून बोलला असेल, जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. तुम्ही म्हणता आम्ही अब्राहमाची मुलं आहोत, आम्ही कोणाच्या गुलामगिरीत नाही. पण तुम्ही तर पाप करता आणि तुमच्याने पाप सोडवत नाही आहेत. म्हणजेच पाप तुमच्यावर सत्ता चालवत आहे. म्हणजेच तुम्ही पापाचे गुलाम आहात. आज 2025मध्ये जर कोणाला सांगितलं तू गुलाम आहेस तर त्याला राग येईल. पण काही नसेल तरी मोबाईलचा गुलाम तू नक्की असशील. इथे बसलेल्यांमधले किती टक्के लोक मला माहिती नाही आणि जे यूट्यूबवरून ऐकत आहेत, किती टक्के लोक मोबाईलचे गुलाम असतील. गुलाम म्हटल्यानंतर राग येतो. नाही नाही नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, आमची मर्जी. कसली मर्जी? सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्हाला मोबाईल लागतो. रात्री डोळे जड होईपर्यंत तुम्हाला मोबाईल लागतो. आणि कधी कधी डोळ्यांची दृष्टी धुरकट व्हायला लागली तरी पण डोळे बारीक करून बघतात. पण बघायचंच आहे असा विचार करत नाही. डोळ्यावर आता ताण यायला लागला, मोबाईल थोडं कमी करावा. नाही, ते अजून जवळ घेतील, अजून जवळ घेतील, जाड्या भिंगाचा चष्मा लावतील, पण मोबाईल सोडणार नाहीत. म्हणजे तुम्ही मोबाईलचे गुलाम आहात. मोबाईल तुमचा बॉस आहे आणि मोबाईल तुमच्यावर अधिकार चालवत आहे. जगातला प्रत्येक माणूस कशानं कशाचा तरी गुलाम आहे. एखादा पुरुष बायकोचा गुलाम असू शकतो, एखादी बाई नवऱ्याची गुलाम असू शकते, आणि मग अनेक पापाचे आपण गुलाम असतो. आणि जर आपल्यावर ही सगळी गुलामगिरी नसेल, म्हणजे जो पापाचा गुलाम नाही आहे तो निश्चितपणे देवाचा म्हणजे नीतिमत्वाचा गुलाम झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. आता ह्याला पण गुलामगिरीच म्हणावी, कारण तुम्हाला रविवारी इकडे आलंच पाहिजे. नाही आलं तर पुढच्या रविवारी कोणीतरी तुम्हाला विचारेल, काय भाऊ आला नाहीत? कोणीतरी बहीण तुम्हाला विचारेल. आणि अजून आठवडाभर, अजून महिनाभर गेला आणि आलाच नाहीत तर कंबर दुखायला लागेल. त्यातही ऐकलं नाही देवाचं, अजून 2-3 महिने आलाच नाहीत, मग पाय दुखायला लागतील. आणि मग असं होते, कसंही करून तिकडे आता गेलंच पाहिजे. आणि मग प्रार्थनेला आलात की बरे होतात. मग तेव्हा तुम्हाला असं वाटतं यायलाच लागते, म्हणजे येणं भागच आहे. प्रार्थनेला येणं भागच आहे, म्हणजे देवाने तुम्हाला त्याचं गुलाम करून ठेवलं आहे. जेव्हा मी तुम्हाला म्हणते तेव्हा सगळ्यात पहिली मी देवाची गुलाम आहे. मला कितीही कंटाळा आला तरी रविवारी मला स्टेजवर आलंच पाहिजे की नाही सांगा? तुम्हाला असं वाटत असेल की सिस्टरला फार मज्जा येत असेल इकडे स्टेजवरती यायला. नाही नाही, माझं आवडतं काम सांगू. माझं आवडतं काम सगळ्यात पहिलं आहे झाडं लावणं, बागायती. दुसरं काम आहे स्वच्छता करणं आणि तिसरं काम आहे कॉम्प्युटरवर काम करणं. मी ब्रदर असताना पुष्कळ वर्षे कॉम्प्युटरवरच काम केलेलं आहे. तासन तास, कधी कधी संपूर्ण रात्र जागे राहून ख्रिस्त प्रकाश, प्रेमसागर, सेवियर अंक असायचे, TV कार्यक्रम असायचे, रात्रभर जागे राहून काम करायचे. ही 3 कामं माझी आवडती आहेत. परंतु देव मला वेगळंच काम देतोय जे माझ्या आवडीचं नाही आहे, परंतु देवाची गुलाम असल्यामुळे मला ते करावं लागतं. हालेलुया, हालेलुया. कधीतरी मला कंटाळा आला तर एखाद्या भावाला, बहिणीला सांगू शकते, आज जरा स्टेजवर जा माझ्या जागेवर पुढचा कार्यक्रम घ्यायला. मी काय करते, मी इकडे प्रार्थना करेन, पण तुम्ही जाऊन स्टेजवरचा कार्यक्रम घ्या. पण असं सतत नाही करता येत, मला यावंच लागतं.
म्हणून मी म्हटलं, जेव्हा मी तुम्हाला सांगते तेव्हा सगळ्यात पहिली मी देवाची गुलाम आहे. गुरुवारी रात्री मी म्हणते आला शुक्रवार, असं वाटलं होतं रविवार आत्ताच गेलाय. 4 दिवस कामामध्ये कसे झरझर झरझर निघून गेले कळलंच नाही. आला शुक्रवार, उद्या परत उठायचं आहे आणि उद्या परत स्टेजवर जायचं आहे. शनिवारी परत डहाणूला जायचं आहे. रविवारी परत 2 सेशन इथे प्रार्थना घ्यायची आहे. आणि रविवार संपला की बरं वाटतं, पण ते थोडं बरं वाटेपर्यंत शुक्रवार पण येतो. हालेलुया, हालेलुया. खरं तर मला स्टेजच्या सेवेमध्ये फार आनंद नाही. मला स्टेज खालची सेवा करायला खूप आनंद आहे. पण देवाने मला ही सेवा दिली आहे आणि देवाची गुलाम असल्यामुळे मला ते करावं लागते. पण मी करणं भाग आहे म्हणून करत नाही आहे. ही माझ्या प्रभूची इच्छा आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे, म्हणून ही सेवा करत आहे. हालेलुया, हालेलुया. याप्रमाणे प्रत्येक जण कसला तरी गुलाम आहे. एक तर आपण पापाचे गुलाम असू किंवा नीतिमत्वाचे गुलाम असू, काहीतरी आहेच, पण आपण कशानं कशाचे तरी गुलाम आहोत. किती सुंदर वचन म्हणतं, येशूने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. आपल्याला म्हणजे जेवढ्यांनी येशूला ओळखलं, येशूला स्वीकारलं, पश्चाताप केला, सत्याचा मार्ग निवडला, त्या सगळ्यांना मोलाने विकत घेण्यात आलेलं आहे. मोठा मोबदला देऊन, मोठी रक्कम देऊन, मोठी किंमत मोजून आपल्याला विकत घेण्यात आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून वचन पुढे असं म्हणतं, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. शरीराने या शब्दावर नीट लक्ष द्या. याचा अर्थ असा की येशूने फक्त आपला आत्माच विकत घेतला नाही, तर त्याने आपलं शरीर पण त्याने सैतानाच्या हातातून विकत घेतलं आहे. केवळ आत्मा नाही, आत्मा त्याने घेतलाच अनंत जीवनासाठी, पण त्याने शरीर पण विकत घेतलं. म्हणून जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा देव त्याचा हात पुढे करून आपल्याला स्पर्श करतो आणि आपले रोग बरे करतो. रोग कुठे असतात? शरीराला असतात. देव आपले रोग बरे करतो, आपले आजार काढून टाकतो. आज पहिल्या सेशनला सुंदर साक्ष आली. एका बहिणीला काही वर्षांपासून डायबिटीस होता. पथ्य करून आणि औषधं घेऊन वैतागली होती, कंटाळली होती. कुणाच्या तरी सांगण्यावरून इथे प्रार्थनेला यायला लागली, येत राहिली. आणि मग डॉक्टरकडे काही महिन्याने जाऊन तपासलं तर डॉक्टर म्हणतात तिला ब्लड प्रेशरची पण समस्या होती. डॉक्टर म्हणतात की तुला ब्लड प्रेशरचं पण काही प्रॉब्लेम नाही आहे, डायबिटीस पण नाही आहे, औषध कशाला घेतेस? ज्यांनी इतक्या वर्षापूर्वी औषधं सुरू केली होती ते म्हणतात औषध कशाला घेतेस, कारण तुला डायबिटीस पण नाही आहे, ब्लड प्रेशर पण तुझा नॉर्मल आहे. ती म्हणते आता मी भरपूर भात खाते, मिठाई खाते, आवडीचं सगळं खाते. एवढ्या वर्षात पथ्य केलं होतं ते आता काही करावं लागत नाही आणि जसे पूर्वी त्रास होत होते शरीरात तसं काही होत नाही आहे. येशूने फक्त आपलं शरीर, आपला आत्माच विकत घेतला नाही, तर त्याने आपलं शरीर पण विकत घेतलेलं आहे. म्हणून तर आपण बरे होतो. तो फक्त आपल्या आत्म्याला विसावा देत नाही, आपल्या शरीराला पण विसावा देतो. तुमची दारू सुटली म्हणजे देवाने तुमच्या शरीराला विसावा दिला. तुमचा तंबाखू सुटला म्हणजे देवाने तुमच्या शरीराला विसावा दिला. आज सकाळी एका बहिणीची साक्ष आली. वृद्ध बहीण आहे, 30 वर्षे दारू पीत होती, 30 वर्षे. आणि तिची नातेवाईक स्त्री सांगते, ही माझी मामी, जेव्हा कधी मी हिच्याकडे गेली आहे आणि हिला बघितलंय तेव्हा ती नशेतच पडलेली असायची, शुद्धीवर कधी बघितलं नाही. म्हणजे सांगा किती भयानक व्यसन असेल. 1 वर्षापूर्वी डहाणूला शिबिरामध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून आता 1 वर्ष झालं दारूच्या व्यसनातून ती पूर्णपणे मुक्त आहे. अजून एका भावाची साक्ष झाली ज्याला 50 वर्षाच्या दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळाली. किती वर्षे? 50. म्हणजे 80 ते 90% आयुष्य दारूमध्येच गेलं. वयाच्या 5व्या वर्षापासून दारू प्यायची सुरुवात झाली होती, कारण तो म्हणतो घरातच दारू बनायची.
मग आई वडील थोडे थोडे प्यायला द्यायचे. मग त्याचंच व्यसन जळलं, वाढत गेलं आणि मग दारूशिवाय जेवण जात नाही, कशात मन लागत नाही. मग मुलं मोठी झाली, मुलं शिकली आणि मुलं पण सांगायला लागली, पप्पा सोड हे, सोड हे. पण सुटत नव्हती. ऑगस्ट महिन्यामध्ये इथे प्रार्थनेला आले, देवाची दया झाली आणि तेव्हापासून आता जवळजवळ 5 ते 6 महिने झालेले आहेत. देवाने या बंधूला दारूतून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. येशूने आपलं शरीर सुद्धा विकत घेतलं, म्हणून आपले आजार जातात, म्हणून आपले व्याधी जातात, म्हणून आपल्या देहावर असलेले शाप निघून जातात. आणि म्हणून वचन सांगतं की म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. हे हात येशूने विकत घेतलेले आहेत, हे डोळे येशूने विकत घेतलेले आहेत, हे तोंड येशूने विकत घेतलेलं आहे, या शरीरातला प्रत्येक अवयव येशूने विकत घेतलेला आहे. आणि जर येशूने तुमचं आणि माझं शरीर विकत घेतलेलं आहे, तर आता आपण आपलं शरीर त्या दुष्ट सैतानाच्या इच्छेप्रमाणे वागवू शकत नाही. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वापरलं तर याचा अर्थ आपल्याला काही पर्वा नाही आहे किंवा आपल्याला विसर पडला आहे की प्रभूने आपलं शरीर विकत घेतलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही प्रभूची गाणी गाता गाता तोंडातून सिनेमातली पण गाणी येतात का? तुमची जीभ देवाने विकत घेतली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? की विसरलात, की तुम्हाला माहीतच नव्हतं? जर माहीत नसेल तर आज तुम्हाला त्याची माहिती देण्यासाठीच मी इकडे उभी आहे. मस्तपैकी सिनेमातली गाणी बोलता, मस्तपैकी सिनेमातले डायलॉग बोलता आणि मग इतर काय काय व्यर्थ गोष्टी बोलताय, पण तुम्हाला माहीत आहे की तुमची जीभ येशूने विकत घेतलेली आहे. आणि म्हणून त्या जिभेने काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट देवाची स्तुती करायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट देवाची वचनं बोलायला पाहिजेत, आणि तिसरी गोष्ट देवाच्या इच्छेप्रमाणे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बोलायला पाहिजेत. तुम्हाला कोणी वाईट मार्गाने चालताना दिसतोय त्याला समजवा. तुमच्या घरातल्या लोकांसाठी प्रार्थना करा, तुमच्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा, दुसऱ्यांना चांगले सल्ले देण्यासाठी, दुसऱ्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी जिभेचा वापर करा. कारण देवाने तुमची जीभ विकत घेतलेली आहे, तुमचे डोळे देवाने विकत घेतलेले आहेत. आणि म्हणून अहोरात्र मोबाईलमध्ये रमून जाऊ नका. तुम्ही जर मोबाईलवर खूप सारं काही पाहताय आणि मोबाईलशिवाय तुम्हाला करमत नाही, म्हणजे तुम्ही विसरलात की तुमचे डोळे देवाने विकत घेतलेले आहेत. हालेलुया, हालेलुया. डोळ्यांचा वापर काय कराल? देवाची वचनं वाचायला. डोळे कशासाठी वापराल? देवाच्या गौरवासाठी, चांगल्या गोष्टीसाठी. जे काही देवाच्या इच्छेप्रमाणे आहे ते करण्यासाठी डोळ्यांचा वापर करा. देवाच्या इच्छेविरुद्ध करू नका. तुम्ही आपल्या शरीराने, इथे आत्म्याने शब्द नाही आहे, शरीराने. येशूने आमचा आत्मा तर विकतच घेतला आहे, पण त्याने आमचं शरीर पण विकत घेतलं आहे. मग तुम्ही म्हणाल, मग हे शरीर आमच्याकडे कायमचं राहणार का? नाही, हे शरीर जाईल आणि नंतर तो आम्हाला स्वर्गीय शरीर देईल, सुंदर शरीर. मग ते शरीर म्हातारं होणार नाही आहे, ते शरीर म्हातारं होणार नाही, आजारी होणार नाही, थकणार नाही, त्याला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही. पण ते स्वर्गीय शरीर मिळवेपर्यंत हे जे शरीर येशूने विकत घेतलेलं आहे त्याचा आम्ही देवाच्या गौरवासाठी, देवाच्या इच्छेप्रमाणे वापर केला पाहिजे. तुमच्यापैकी एखादी बहीण खूप आजारी आहे, घरातल्यांनी तिची सेवा केली, प्रार्थनेला आली, ती देवाची दया झाली, देवाने तिला बरं केलं. आता बरी झाल्यानंतर ती काय करते? बरी झाल्यावर ती घरातल्यांची सेवा करते का? की बरी झाल्यावर तिचा वेळ आता मोबाईलमध्ये चालला? तेव्हा दुखत होतं, वेदना होत्या, म्हणून कुठे मन लागत नव्हतं. आता शरीर शांत झालं, शरीराला विसावा मिळाला, आणि आता घरातल्यांची सेवा करण्याऐवजी ती जर मोबाईल घेऊन बसत असेल आणि आपला वेळ वाया घालवत असेल तर तिला विसर पडला की येशूने तिचं शरीर विकत घेतलेलं आहे.
देव आपल्याला बरं करतो, देव आपल्याला व्यसनमुक्त करतो, देव आपल्या शरीराला विसावा देतो, कारण ते येशूने आपलं शरीर विकत घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तो आपल्याकडे बघतो की आपण काय करतो, आपण त्याचा कसा वापर करतो. येशू स्वतः म्हणाला, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची कामं पाहून, तुमची सत्कर्म, तुमची चांगली कामं पाहून लोकांनी स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. म्हणजे आपल्या कामाद्वारे, आपल्या वर्तणुकीद्वारे, आपल्या वागण्याद्वारे देवाचा गौरव झाला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या गोष्टीचा कधीही विसर पडू देऊ नका की आपण पूर्वी पापाचे गुलाम होतो. वाटत होतं आपल्याला की आपण स्वतंत्र आहोत, वाटत होतं आपल्याला की आपण मुक्त आहोत, पण आपण खऱ्या अर्थाने मुक्त नव्हतोच मुळी, कारण आपण पाप करत होतो. काहींना शिव्या द्यायची सवय असेल आणि तोंडावरती नियंत्रण राहत नाही, शिव्या देत होते, खोटं बोलत होते, फसवत होते, लुबाडत होते, वाईट मार्गाने चालत होते आणि इतर अनेक वाईट गोष्टी आहेत, भयानक गोष्टी आहेत. आम्ही त्यांचे अधीन असू पूर्वी, परंतु आत्ता येशूची ओळख झाल्यानंतर आणि पापक्षमा मिळवल्यानंतर आता मला समजलं पाहिजे की येशूने आमचं शरीर विकत घेतलेलं आहे. जे हात दारूचा ग्लास उचलण्यासाठी वापरत होतात, त्या हाताने दुसऱ्यांना चहा द्या, त्या हाताने दुसऱ्यांना पाणी द्या, त्या हाताने दुसऱ्यांची सेवा करा. हे हात जे पापासाठी वापरले ते देवाच्या गौरवासाठी वापरा. तुमची कामं अशी असू द्या की तुमची कामं पाहून जगातल्या लोकांनी देवाचे गौरव केले पाहिजेत. जगातल्या लोकांना दिसलं पाहिजे आमच्याकडे बघून की देव केवढा चांगला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जर तुमची कामं देवाचा गौरव करणारी नाही आहेत, देवाच्या नावाला उंचावणारी नाही आहेत, तर आपल्याकडे बघून कुणीही देवाचा गौरव करणार नाही. आणि त्याचबरोबर आपण पण विसरून गेलो की येशूने आपलं शरीर विकत घेतलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन असं स्पष्ट म्हणतं की पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होतात आणि आता नीतिमत्वाचे गुलाम झालात. नीतिमत्वाचे गुलाम, पापाचे गुलाम ज्याचा परिणाम नरकात शेवट, नीतिमत्वाचे गुलाम ज्याचा परिणाम अनंत जीवनात प्रवेश आणि युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहणं. कोणाची गुलामगिरी करावी, कोणाच्या गुलामीत राहावं, हा निर्णय आमचा आहे. जर आम्ही पापाची गुलामगिरी केली, जर आम्ही पापामध्येच राहिलो आणि आम्ही म्हटलं की आमची इच्छा, आमच्या मर्जीने आम्ही वागतो, पापाची गुलामगिरी शेवटी आम्हाला नरकात घेऊन जाईल. जर आम्ही देवाचे गुलाम बनलो आणि नीतिमत्वाने वागायला लागलो, कठीण जाईल, त्रास होईल. आजूबाजूला चेष्टा करणारे खूप असतात, हसणारे खूप असतात. तुम्हाला कोणी भेटलं नाही का बोलणारं? एक रविवार सोडून चालत नाही का? दर रविवारी उठले की चालले, दर रविवारी उठले की चालले. चेष्टा करणारे खूप आहेत, हसणारे खूप आहेत. नीतिमत्वाचे गुलाम झाल्यामुळे आम्ही देवाच्या मार्गाने चालतो आणि तेव्हा जग आमची चेष्टा करतं, परंतु आम्ही खचायचं नाही आहे. कारण हे जे आम्ही नीतिमत्वाची गुलामगिरी करत आहोत त्याचा शेवट अनंत जीवनात होणार आहे. म्हणजे आम्ही देवाकडे जाणार आहोत आणि युगाने युग अनंत जीवनात देवासोबत राहणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शरीर देवासाठी वापरा, शरीर देवाच्या इच्छेप्रमाणे वापरा. तुमच्यामध्ये इथे असे काही भाऊ बहिणी बसलेले असतील आणि जे यूट्यूबवरून ऐकत आहेत, माझी इच्छा आहे तुम्ही आज हे देवाचं वचन ऐकल्यानंतर तरी मोबाईलचा नाद सोडून द्यावा, जगातले सिनेमा आणि सिरियल बघण्याचा नाद सोडून द्यावा. मी गेल्या 24 की 25 वर्षात जगातला सिनेमा पाहिला नाही. माझं काही नुकसान झालं का सांगा? काही वाईट झालं का सांगा? जगातले सिनेमा, जगातले सिरियल न पाहिल्यामुळे नुकसान झालंच नाही, उलट फायदा झाला. त्या गोष्टी सोडून दिल्यामुळे आत्मा प्रभूमध्ये स्थिर होत गेला, बळकट होत गेला आणि जवळजवळ 25 वर्ष या विश्वासाच्या प्रवासाला झाली. सैतानाने केवढे हल्ले केले,
केवढा त्रास दिला, केवढं सतावलं, परंतु विश्वास भक्कम झाल्यामुळे आणि विश्वासातलं जीवन मजबूत झाल्यामुळे सैतान हरला, तो दुष्ट हरला. आणि जर अशा रीतीने स्थिर राहिले तर शेवटपर्यंत तोच हरत राहील. निर्णय आपला आहे. कोणाची गुलामगिरी करावी, कोणाच्या गुलामीत राहावं, कोणाचं ऐकावं. मला वाटलं म्हणून मी बघितलं, मला वाटलं म्हणून मी तिकडे गेलो, मला वाटलं म्हणून मी बोललो, मला वाटलं म्हणून मी केलं, मला वाटलं म्हणून नाही. असं होता कामा नये. तुम्ही एकतर पापाची गुलामगिरी करत आहात किंवा देवाची गुलामगिरी करत आहात. एकतर पापाच्या गुलामीत आहात किंवा नीतिमत्वाच्या गुलामीत आहात. तपासून घ्या. जर नीतिमत्वाची गुलामगिरी करत आहात तर तुम्ही चांगल्या स्थितीत आहात. नीतिमत्वाची गुलामगिरी. काही लोकांना वाटतं सकाळी उठलंच पाहिजे, प्रार्थना केलीच पाहिजे. काही लोक नित्यनेमाने मध्यरात्री उठतात, प्रार्थना करतात, अर्धा पाऊण तास का होईना प्रार्थना करतात आणि झोपतात. ते म्हणतात झाली पाहिजे प्रार्थना. त्यांना पण जाणवतं आम्ही देवाचे गुलाम आहोत, केली पाहिजे प्रार्थना, बायबल वाचलं पाहिजे, प्रार्थना झाली पाहिजे, प्रार्थनेला आम्ही गेलो पाहिजे. का गेलो पाहिजे? नाही, गरजेचं आहे. त्यांना आत्म्यात कुठेतरी जाणवतं आम्ही नीतिमत्वाचे गुलाम आहोत, आम्ही देवाचे गुलाम आहोत. पण ही गुलामगिरी वाईट नाही आहे, चांगली गुलामगिरी आहे. कारण आम्ही जर या गुलामगिरीतून बाहेर पडलो तर लगेचच त्या दुष्ट सैतानाचे गुलाम बनू. हालेलुया. तुम्ही प्रार्थनेला येणं बंद करा, घरी प्रार्थना करणं बंद करा, बायबल वाचणं बंद करा. लगेचच तुम्ही पापाचे गुलाम बनाल. लगेचच तुम्हाला कळणार पण नाही कसे झालात तुम्ही पापाचे गुलाम, कळणार पण नाही. कारण तो दुष्ट रात्रंदिवस थांबलेला असतो, वाट बघत असतो आपल्याला अंधारात खेचण्यासाठी. म्हणून तुम्ही जर देवाचे गुलाम झालात तर त्यासाठी आनंद करा, हर्ष करा, देवाची स्तुती करा, देवाचे आभार माना. कारण आपण चांगल्या जागी आलो, जीवनातल्या चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलो. देवाने आपल्याला नीतिमत्वाचे गुलाम बनवलं, ज्यामुळे एक दिवस आपण देवाजवळ जाणार आणि अनंत काळ आपल्याला देवासोबत घालवण्याची संधी मिळणार. हे उपकार देवाने केले म्हणून आपण सतत देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही स्वतः तपासा. आणि केवळ आजच नाही, रोज आपण देवाच्या इच्छेविरुद्ध काय करतो हे आपण रोज तपासलं पाहिजे. आपल्या मनातले विचार, आपण डोळ्यांचा केलेला वापर, आपल्या जिभेचा केलेला वापर, आपल्या हातांचा, पायांचा, शरीराचा केलेला वापर रोज आपण तपासलं पाहिजे की आम्ही कोणत्या गोष्टीद्वारे देवाचं नाव खाली आणलं, आम्ही कोणत्या गोष्टीद्वारे देवाला दुःख दिलं, कोणत्या गोष्टीद्वारे आम्ही हे दाखवलं की आम्हाला विसर पडला. येशूने आमचं शरीर विकत घेतलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. इथे दर आठवड्याला काही भाऊ बहिणी सेवा करतात, सेवा करतात. काही जण सकाळी फार लवकर येतात, रात्री उशिरा आणि संध्याकाळी उशिराने जातात. जेवढी कामं करता येतील, जेवढी सेवा करता येईल तेवढी करतात. दर आठवड्याला येतात आणि दर आठवड्याला सेवा करतात. तुम्ही मला विचारा, सिस्टर यांना पगार दिला जातो का? यांना पगार दिला जात नाही, कारण हे देवाचे गुलाम आहेत. गुलामाला पगार मिळतो का सांगा? गुलामाला पगार नसतो, त्याला आयुष्यभरासाठी विकत घेतलेलं असते. इथे सेवा करणारे भाऊ बहिणी जे दर शुक्रवारी येतात किंवा दर रविवारी येतात, सकाळी लवकर येतात, संध्याकाळी उशिराने जातात, जेवढी सेवेची कामं करता येतील तेवढी करतात. काही जण मन लावून जीवाभावाने करतात. देवाचं वचन असं म्हणतं, तुम्ही प्रभूसाठी जे काही कराल ते जीवे भावे करा, मन लावून करा. आणि असे भाऊ बहिणी आहेत जे मन लावून करतात. मी सगळे सांगत नाही, काही आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीवे भावे मन लावून देवाची सेवा करतात, ज्याचा मोबदला म्हणून त्यांना 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये मिळत नाहीत. पण त्यांना वाटतं आम्ही केलं पाहिजे, कारण आम्ही देवाचे गुलाम आहोत. हालेलुया, हालेलुया. या गोष्टीची लाज बाळगू नका. हे बोलायला आनंद वाटला पाहिजे की आम्ही देवाचे गुलाम आहोत.
कारण जो देवाचा गुलाम नाही तो पापाचा गुलाम आहे. जो देवाचा गुलाम नाही तो सैतानाचा गुलाम आहे. जो देवाचा गुलाम नाही तो अंधाराचा गुलाम आहे. मग तुम्ही जर देवाचे गुलाम आहात तर आपल्याला हे बोलायला आनंद वाटला पाहिजे, येशूने त्याच्या शरीराचं आणि रक्ताचं मोल देऊन मला विकत घेतलेलं आहे. हा माझा देह येशूने विकत घेतलेला आहे आणि म्हणून यापुढे मी त्या दुष्ट सैतानाची नाही तर येशू ख्रिस्ताची गुलाम आहे. त्याने मला नीतिमत्वासाठी विकत घेतलं आहे. नीतिमत्वासाठी, चांगुलपणासाठी त्याने मला विकत घेतलेलं आहे, जेणेकरून एक दिवस मी स्वर्गात पोहोचावं आणि युगानुयुग देवाजवळ राहावं. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतः तपासा आणि तुमच्या जीवनातल्या अशा गोष्टी काढून टाका ज्याद्वारे तुम्ही देवाचा गौरव करत नाही. अशा गोष्टी बाजूला करा ज्याद्वारे तुम्ही देवाचा गौरव करत नाही. तुमचे डोळे, तुमची बुद्धी, तुमचं तोंड, तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव देवासाठी वापरा. प्रार्थना करत राहा, देवाची स्तुती करा, देवाची वचनं वाचा, देवाची वचनं पाळा आणि देवाची सेवा करा आणि माणसांची पण सेवा करा. सेवा करा, कारण सेवा करणं हा देवाचा स्वभाव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणाला होता, मी सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आलो आहे. त्याने सेवा केली ना लोकांची. 38 वर्षे पक्षघाताने तळ्याजवळ पडलेल्या माणसाकडे गेला आणि त्याला म्हणतो, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्याने फार मोठं कारण दिलं. येशू त्याला म्हणतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. एका क्षणात तो उभा राहिला. 38 वर्षाचा पक्षघात निघून गेला. तुम्ही मला सांगा, त्याने केवढी मोठी सेवा केली. आपण आजारांची सेवा करतो म्हणजे काय? त्यांना पाणी देतो, त्यांना स्वतःच्या हाताने जेवता येत नसेल तर जेवण भरवतो, त्यांना स्वतःचे कपडे घालता येत नसतील तर आपण कपडे घालतो, त्यांचं अंथरूण नीटनेटकं करतो. ही आपण आजारांची सेवा करतो. ही चुकीचं आहे असं नाही, ही पण चांगली सेवा आहे. ही सुद्धा चांगली सेवा आहे. ही पण आपल्या हातून घडली पाहिजे. पण येशूने एकदम टॉप लेवलची सेवा केली. उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. तुम्हाला माहीत आहे तो का बोलू शकला? कारण तो पक्षघात त्याने क्रूसावर स्वतः भोगला. स्वतः भोगला. बायबल असं म्हणतं, पुष्कळ आजारी त्याच्याकडे आले आणि त्याने त्यांना बरं केलं. कारण यशया संदेश त्याच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं. खरोखर त्याने आमचे आजार घेतले, त्याने आमचे व्याधी घेतले. त्याने जादू करून बरं केलं नाही, त्याने आजार स्वतःवर घेतले. जेव्हा तो आंधळ्याला सांगत होता तुला दृष्टी येवो, तेव्हा त्याचा आंधळेपणा तो भोगत होता. जेव्हा पक्षघाताला सांगत होता उठ चालू लाग, तेव्हा त्याचा पक्षघात तो भोगत होता. म्हणून बायबल म्हणतं की त्याने सगळ्यांना बरे केले, कारण यशया संदेश त्याच्याद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं, की खरोखर त्याने आमचे आजार स्वतः घेतले, आमचे विकार, आमचे व्याधी स्वतः वाहिले. येशूने मानवतेची पाप स्वतःवर घेतली. जेवढ्यांना बरं केलं त्यांचे आजार त्याने स्वतः भोगले. म्हणून मी म्हटलं, येशूने आजारी लोकांची जी सेवा केली, एकदम उच्च पातळीची सेवा केली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शरीराच्या प्रत्येक अवयवाद्वारे देवाचा गौरव करा, ज्यामुळे देव तुमचं शरीर आशीर्वादित करेल. मी अशा अनेक लोकांना पाहिलं आहे जे प्रभूमध्ये आहेत, परंतु शरीराचा गैरवापर करतात आणि म्हणून ते सतत आजारी होतात, सतत आजारी होतात. यातला एक भाग सांगू, बहिणींना वाईट वाटेल, परंतु अनेक बहिणी स्वतःच्या शरीराच्या नटण्या थटण्याकडे फार लक्ष देतात आणि त्या सतत आजारी होतात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही शरीराचा कसा वापर करताय? काय करताय? शरीराशी कसे वागताय तुम्ही? येशूने शरीर विकत घेतलेलं आहे, तुम्ही त्याच्याबरोबर खेळ करताय, तो दुष्ट सैतान त्याच्यावर परत अधिकार मागेल आणि मग तुम्ही आजारी व्हाल, मग परत दुःखात सापडाल आणि परत रडाल. तुम्हाला शरीरावर देवाचे आशीर्वाद हवे आहेत? तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव देवाच्या गौरवासाठी वापरा, देवाच्या इच्छेप्रमाणे वापरा. प्रार्थना करा,
प्रार्थना सभेत नियमित भाग घेत राहा, देवाची वचनं वाचत राहा, या वचनाप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये बदल करत राहा. मनापासून देवाची सेवा करा, म्हणजेच माणसांची सेवा करा. देव स्वतः येऊन आपल्या पुढे उभा राहत नाही आणि त्या शमरोनी बाईला सांगितलं मला पाणी दे, तसं आता आपल्याला सांगणार नाही. आता ती वेळ नाही आहे. येशू इकडे असता तर तुम्ही पाणीच काय, अजून काही भारी काय आणून दिलं असतं, पण ते नाही आहे. येशू म्हणतो या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला तुम्ही केलं म्हणजे तुम्ही मला केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने तुमच्या अवतीभोवती दिलेल्या लोकांची सेवा करा. तुमच्या शरीराद्वारे देवाचे गौरव करा, म्हणजे देव तुमचं शरीर आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.